नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवर विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो। त्याचबरोबर या भागामध्ये आपण शिक्षक भरती संबंधीची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती ही जाणून घेणार आहोत। त्याकरिता तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत आनंदाची बातमी आपण सांगणार आहोत। त्याचबरोबर उद्याच्या शिक्षक भरतीकरिता आवश्यक अशा जाहिराती येणार आहेत, त्या संदर्भातील कोणकोणत्या बाबी तुम्हाला परिपूर्णरित्या तयार करून ठेवायला पाहिजेत याविषयीची माहिती सुद्धा आपण देणार आहोत। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा। सबस्क्राइब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करून ठेवा, कारण अशीच अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवर रेग्युलरली शेअर करीत असतो। विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीच्या जाहिरातीचा मुहूर्त निघालेला असून पवित्र प्रणालीवर जाहिराती दिसणार आहेत आणि या कधी दिसणार आहेत याविषयीची माहिती आपण घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती संबंधीच्या जाहिराती देण्याचा मुहूर्त 28 फेब्रुवारीचा काढण्यात आलेला असून 28 फेब्रुवारीला तर विद्यार्थी मित्रांनो 28 फेब्रुवारी म्हणजेच उद्या शिक्षक भरतीचा मुहूर्त असून उद्यापासून पवित्र पोर्टलवर जाहिराती येण्याची शक्यता आहे। यामध्ये ज्या इतके दिवस विलंब होण्याचं कारण काय? कारण 22 ते 23 फेब्रुवारी पर्यंत जाहिराती येणार होत्या। हा कालबद्ध कार्यक्रम सुद्धा होता, परंतु यामध्ये उशीर का झालेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 16% आरक्षणाचा मुद्दा, खुल्या गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल राज्यातील बहुशिक्षित शिक्षक घटकांसाठी 10% आरक्षण या गोष्टीमुळे ह्या ज्या जाहिराती येण्याकरिता विलंब हा लागला होता। तर विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य संस्था या माहिती अपलोड करण्याकरिता शासनाने त्यांना डेडलाईन दिलेली आहे आणि ती 27 फेब्रुवारीची दिलेली आहे आणि बरेचसे संस्थांनी माहिती ही फिलअप केलेली आहे आणि त्यांच्या जाहिराती ह्या येणे चालू झालेले आहे। आपण त्या संबंधीची एक जाहिरात काल पाहिलेली सुद्धा आहे। आता त्या जाहिराती जशा जशा आपल्याला सुद्धा प्राप्त होतील आणि उद्या तर पवित्र पोर्टलवर सगळ्या जाहिराती अपलोड सुद्धा होणार आहेत, तर त्यानुसार आपण त्याची माहिती सुद्धा चॅनलवर घेणार आहोत आणि त्या जाहिरातीमध्ये कोण अप्लाय करू शकतं आणि पवित्र पोर्टलवर कशा पद्धतीने पसंतीक्रम घ्यायचा याविषयीची सुद्धा चर्चा आपण करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जागा किती येणार आहेत? तर हा सर्वात मोठा तिढा आहे। या शिक्षक भरतीकरिता आवश्यक असलेली जितकी माहिती अगोदरपासून देण्यात आलेली होती की 24,000 भरती, 18,000 भरती वगैरे, परंतु ज्या जागा येणार आहेत यामध्ये 2 टप्पे केलेले असून पहिला टप्पा जो आहे हा आचारसंहिते अगोदर पूर्ण करण्याचा मानस घेतलेला असून यामध्ये 6 ते 7 हजार जागा या अपलोड केलेल्या आहेत, म्हणजे ज्या येणार आहेत अशा, आणि ज्या जागा म्हणजे टोटल जागा या 10,000 तरी कमीत कमी किंवा त्यापेक्षा जास्त थोड्या काढण्याचा प्रयत्न करू असं म्हटलेलं आहे। परंतु विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सुद्धा त्या 2345 जागा आहेत, त्यामध्ये विज्ञान आणि गणित या शिक्षकांकरिताच्या जागा आहेत 6वी ते 8वीच्या, तर मग त्या मिळून 10,000 जागा होतात। तर मग त्या जागेवर ज्या विद्यार्थ्यांचं TET सेकंड पास आउट आहेत परंतु समाजशास्त्र किंवा भाषा विषयाचे शिक्षक आहेत त्यांचा म्हणजे विचार करत नाहीत, तर त्यांच्या फक्त विज्ञान आणि गणिताचा विचार करतात। मग आपण ओव्हरऑल विचार केला तर 6 ते 7 हजार जागा फिक्स ह्या येणार आहेत आणि यावर तुम्हाला कॉम्पिटिशन हे द्यायचं आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या बाबींचा अभ्यास करा बारकाईने आणि याकरिता तुम्ही आता कशा पद्धतीने अप्लाय करायचा याविषयीचा विचार करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट करायचं आहे। यावर तुम्हाला अशा पद्धतीने होम पेज दिसेल, यामध्ये व्हिडिओ प्लेलिस्ट या ऑप्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे। प्लेलिस्ट या ऑप्शनमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड दिसून येतील। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल आता खूप कॉम्पिटिशन आहे, हे पण गोष्ट खरीच आहे, कारण जागा जेवढ्या म्हटल्या तेवढ्या प्रमाणात निघणार नाही आहेत। त्यामुळे तुम्हाला नेमकं आता कशा पद्धतीने इथे अप्लाय करायचं आहे, कुठे तुम्हाला जास्त प्रेफरन्स द्यायला हवा, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करूनच पसंतीक्रम वगैरे निवडणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे अत्यावश्यक असलेली कागदपत्रे आहेत का? जर ही कागदपत्रे नसतील तर त्याकरिता काय करावं लागेल यासाठी आपण शासकीय नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे असलेली प्लेलिस्ट ऑलरेडी लॉन्च केलेली आहे, ही तुम्ही पाहायची आहे। त्यानंतर तुम्हाला अधिक माहितीकरिता म्हणजेच ज्या गोष्टी पवित्र प्रणालीवर तुम्हाला येणाऱ्या ॲड नंतर अत्यावश्यक आहेत त्या सगळ्या आपण ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत, परंतु त्या पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण त्यामध्येच तुम्हाला त्यानुसार कशा पद्धतीने तयारी करायची आहे याविषयी माहिती मिळेल। विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच महिलांचा हा सुद्धा प्रश्न असतो की मागासवर्गीय असून आमची जर ओपनमध्ये निवड झाली किंवा मागासवर्गीय महिलांची ओपनमध्ये निवड होते का? तर या प्रश्नाचं उत्तर त्यांना ह्या प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल। वर तुम्हाला जी स्क्रीनवर दिसत आहे त्या प्लेलिस्टमधून
त्यानंतर आता या जागा खूप कमी असल्यामुळे तुम्हाला शिक्षक भरती करिता ज्या खाजगीच्या शाळा आहेत तिथे तर 100% एकास 10 असा रेशो ठरवलेला आहे आणि तुम्हाला मुलाखत सुद्धा द्यायची आहे। तर मुलाखतीची आणि डेमो लेसनची तुम्ही तयारी कशी कराल याविषयीचा विस्तृत आपण प्लेलिस्ट लॉन्च केलेली आहे ऑलरेडी। ती प्लेलिस्ट तुम्ही पाहून घेऊ शकता। त्याचबरोबर आपली एक ई-PDF सुद्धा ऑलरेडी आहे। तर ही ई-PDF तुम्हाला हवी असेल तर शिक्षक भरती मुलाखत व डेमो लेसनची तयारी कशी करावी हे तुम्हाला पाहायचं आहे आणि जर ही PDF हवी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कमेंट करू शकता। त्याची प्रोसिजर आपण तुम्हाला लगेचच सांगण्याचा प्रयत्न करूयात, कारण विद्यार्थी मित्रांनो या पदभरतीकरिता आवश्यक अशी तयारी करण्याकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण या ई-PDF मध्ये ऑलरेडी दिलेली आहे। त्यामुळे आपण परत त्या संदर्भाचा व्हिडिओ म्हणजे जे ई-PDF मध्ये माहिती दिलेली आहे तो अपलोड करण्याकरिता वेळ न घालवता डायरेक्टली जी माहिती तुमच्याकडे नाहीये किंवा तुमच्या ज्या अडचणी आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न हे करणार आहोत। त्यानंतर 20 शाळा पसंतीक्रमचा मुद्दा हा तितकाच पाहणं गरजेचं आहे। परंतु विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वपूर्ण मुद्दा की 20 शाळा पसंतीक्रम मुद्दा हा जरी रद्द केलेला असेल म्हणजे तुम्ही कितीही पसंतीक्रम देऊ शकत असाल तरी सुद्धा तुम्हाला महत्त्वपूर्ण बाब लक्षात घ्यायचे की जेवढे चांगले तुम्ही पसंतीक्रम पहिलेच देऊन ठेवताल तितकंच तुमचं सिलेक्शनचे चान्सेस जास्त राहील आणि जितके चान्सेस तुम्ही जास्त देताल म्हणजे तुमच्या मार्क्सवर सुद्धा इफेक्ट पडेल की तो खाली 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 पाहत जाण्याकरिता, कारण इतर विद्यार्थ्यांचं सुद्धा पाहिलं जाईल। तर त्यामुळे तुम्हाला 20 शाळा पसंतीक्रम करिता आवश्यक बाबी, मग वेतन कशा पद्धतीने मिळतं, त्यानंतर TET पात्र उमेदवार किती आहेत, कला कार्यानुभव करिता, त्यानंतर प्रकल्पग्रस्त असाल, अंशकालीन असाल, या स्वरूपाची सर्व माहिती तुम्हाला इथे मिळून जाईल। पवित्र पोर्टलचे रूल्स अँड रेग्युलेशनचा विस्तृत व्हिडिओ सुद्धा मिळून जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही अत्यंत उपयुक्त माहिती आपल्या चॅनलवर 20 शाळा पसंतीक्रम या मुद्द्यातून मिळून जाईल। हे सर्व मुद्दे तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत जेणेकरून कुठल्याही प्रकारची अडचणी तुम्हाला पुढे त्या अडचणींना सामोरे जावं लागू नये याकरिता। त्यानंतर शासनाने आतापर्यंत जे वेगवेगळे GR लॉन्च केले जवळपास 20 व्हिडिओ ऑलरेडी यावर आहेत आणि इतके GR लॉन्च केलेले असून यामध्ये बऱ्याच वेळा नियमावली चेंज केलेली आहे, काय नियमावली चेंज केलेली आहे, कशा पद्धतीने चेंज केलेली आहे याची विस्तृत माहिती असलेल्या व्हिडिओज तुम्हाला सुद्धा या प्लेलिस्टमधून मिळून जातील आणि यामध्ये तुमच्या प्रत्येक अडचणींना सॉल्व्ह करण्याचा सुद्धा आपण ऑलरेडी प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थी मित्रांनी त्याचा लाभ घ्यावा आणि येत्या पदभरतीकरिता आवश्यक असलेली स्वतःच्या अडचणी ह्या सॉल्व्ह करून घ्याव्या। विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकरिता आपण खास शिक्षक भरती आणि त्यांच्या विचारलेली प्रश्नांची उत्तरे अशी खूप सारी व्हिडिओज ऑलरेडी बनवलेली आहेत। आता तुमच्या अडचणी जर असतील तर त्या अडचणी पहिले तुम्ही इथे जाऊन पाहायच्या की या संदर्भातील अडचणी अगोदरच मी सॉल्व्ह केलेल्या आहेत का, तर ह्या जर मी ऑलरेडी सॉल्व्ह केलेल्या असतील तर मला परत रिप्लाय करण्यासाठी वेळ लागतो विद्यार्थी मित्रांनो। त्यामुळे तुम्ही पहिलं इथे जाऊन चेक करा की मी त्या अडचणी ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत का, त्यांचा ऑलरेडी सोल्युशन सांगितलेलं आहे का। तर जर सोल्युशन मी ऑलरेडी सांगितलेलं असेल तर परत ते सोल्युशन सांगण्याकरिता आपल्याला वेळ मिळत नाही विद्यार्थी मित्रांनो। त्यामुळे तुम्ही ही सर्व प्लेलिस्टमध्ये तुमचा प्रश्न आणि त्याचं उत्तर आपण ऑलरेडी दिलेलं आहे का हे पाहून घ्या, कारण जवळपास सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मी ऑलरेडी दिलेली आहेत। त्यामुळे परत परत ती सांगणं हे शक्य होत नाही। पहा विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्ही हे पण पाहू शकता की शिक्षक भरतीकरिता अत्यंत आवश्यक असलेली माहिती कोणकोणती आहे यासाठी सुद्धा आपण ऑलरेडी प्लेलिस्ट लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये आवश्यक कागदपत्र सुद्धा सांगितलेले आहेत आणि उपयुक्त व्हिडिओंची यादी सुद्धा सांगितलेली आहे। तर तुम्हाला ती सर्व जाऊन पाहायची आहे, तुम्हाला त्यानुसार अडचणी ह्या सॉल्व्ह होतील। त्याचबरोबर तुम्हाला कम्युनिटी टॅबला सुद्धा व्हिजिट करत राहायचं आहे, कारण कम्युनिटी टॅबला तुम्ही व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला आपण लॉन्च केलेली उपयुक्त माहिती ही वेळच्या वेळी प्राप्त होईल। त्याचबरोबर काही माहिती ही व्हिडिओ स्वरूपात अपलोड करण्याकरिता वेळ लागतात, त्यामुळे त्या उपयुक्त माहिती तुम्हाला लागलीच मिळावी याकरिता आपण ती माहिती कम्युनिटी बॉक्समध्ये सुद्धा शेअर करीत असतो। त्यामुळे तुम्ही कम्युनिटी बॉक्सला सुद्धा रेग्युलरली व्हिजिट करायचं आहे, जेणेकरून नेटवर्क प्रॉब्लेममुळे किंवा इतर प्रॉब्लेममुळे मला माहिती जरी अपलोड करता आली नाही तरी ती तुम्हाला कम्युनिटी बॉक्समध्ये ॲटलिस्ट पोस्ट तरी लगेच मिळून जाईल।
त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे सर्व परिपूर्ण माहिती मिळवण्याकरिता, तुमच्या अडचणींचं सोल्युशन मिळवण्याकरिता एकच आपल्या माहितीकरिता तुम्हाला एकच काम करायचं आहे. आपल्या रॉकस्टार विराट पॉवर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायचं आहे आणि तुमच्या अडचणी ह्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायच्यात. आणि उद्या येणाऱ्या जाहिरातीकरिता आणि तो सुवर्ण आनंदक्षण उपभोगण्याकरिता सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.